बरी आहे तब्येत आता. अक्का सोबत गेली ती ना. हां, अक्का घेऊन गेल्या होत्या ना मला. आता बरं आहे. आणि जेवणही संध्याकाळी तिकडेच होतं माझं, अक्कांकडे. अक्कांनी मला स्वयंपाकच नाही करू दिला. हो. हां, नाही ग बाई, पुण्याला नाही येत मी. नाही, ते पण नाही म्हणता. ते म्हणता इथं शांत आहे आपल्या आपल्या घरात. बाळाचे संस्कार, गर्भसंस्कार कसे राहणार मग? तिकडे सगळं दगदगचं काय आहे? शेवटी कसं त्यांना नाही आवडत, मग त्यांच्या पुढे मी जाऊ नाही शकत ना ग मग. हो. नाही, येणार आहेत ना ते, आता पुढच्या महिन्यात येत आहे ना. मग डिलिव्हरीपर्यंत इकडेच राहणार आहेत. हो. हां, तसं काही नाही ग, अक्का खूप चांगले आहे. अर्ध्या रात्री पण अक्का तर माझ्याजवळ झोपायचं म्हटलं तरी इकडे झोपते. पण ते कसं बरं नाही वाटत आपल्याला, त्यांचा पण नातू सून, मग आपण कशाला सांगायचं. आणि जळ आजी पण आहे ना, जळ आजी पण खूप चांगली आहे. आजीला जर म्हटलं ना मी इकडेच राहा माझ्याकडे, तर थांबतील त्या. पण ते कसं मग ज्याचं त्याचा परिवार असतं ना शेवटी, त्याच्यामुळे आपण काही कोणाला सांगत नाही. तर म्हटलं हे ग पूस पास करायला म्हटलं कामवाली बाईस लावून घेते आता. अक्काला त्याच्यासाठी फोन करणार होती मी, तेवढ्यात तुझाच कॉल येऊन गेला. हां, कसं आहे, बरं आहे का सगळं? हो, काय काळजी नको करू माझी, सगळं चांगलं आहे. चांगले निघाले रिपोर्टही चांगले. सोनोग्राफीचा पण लगेच रिपोर्ट भेटतो ना आता. पहिले होतं बाई ते, आता लगेच देतात. हां, बाळ पण छान आहे, वजन बिजन सगळं व्यवस्थित आहे, काही नाही. वेळ आहे अजून आपल्याला. हो हो, नाही नाही, खाते ना, व्यवस्थित खाते, असं काही नाही. मग नारळ पाणी सगळं फ्रूट वगैरे सगळं असतं ग मम्मी. मी सगळं नंदुरबारून घेऊन येते ना, जाते तेव्हा दवाखान्यात. 1 किलो ॲपल घेऊन येते, ऑरेंज घेऊन येते, मग खजूर आहे, ते भरपूर आहे घरात खायचं. फ्रीज भरलेलं आहे. हां, एकटीला किती लागतं खायला? उलट सगळं बाशी होऊन जातं, मला पोरांना वाटून द्यावं लागतं. नारळ तर इथे येतात ना ग मम्मी. हां, मग एवढं ओझं कोण आणेल बरं? बाई काल मला आहे ना अक्कांकडे होतं जेवण, दवाखान्यातून आली, वेळ झाला, मग अक्काचा पण सोमवार होता. मग त्या अक्काने वरण बट्टी असा स्वयंपाक केला बाप. एवढं जीव घालून दिला ना, मला नुसता त्रास व्हायला लागला. हां, जास्त जेवण गेलं म्हणजे. मग रात्री चालली थोडी घरात फिरली, बरं वाटलं, मग हॉलमध्ये चक्रा मारल्या मग मी. हां. माझ्या आवडतेच आहे ना बट्ट्या, अक्काला पण माहिती. आणि अक्का अशी बट्टी ना अशी लाटते ना बारीक, आणि मग असं फोडून त्याच्यामध्ये तूप टाकून देते अजून मला. खा, सूनला पण मला पण, अशी करते अक्का. अक्काच्या मनात जरा भेदभाव नाही, आपण थोडाही नाही, बिलकुल पण नाही. सूनला पण अशी आग्रहाने जीव घालते बाप, जीव लावते. चल मग मम्मी. मला अक्काला कॉल करायचा आहे ती बाईसाठी, त्यांच्याकडे येते ना कधी कधी साफसफाईला, तिलाच बोलवायचे. हो, ओके. हां, श्री शिवाय नमस्तुभ्यं. काय उभी डुगडुगी, काय फरक मग? हो बापरे, अक्का तुमले 100 वर्ष आयुष्य आपण खरंच. चालू आता मम्मी सोबत बोलणं. मम्मी म्हणे कसं आहे काय ढिला ते आग्रह चालला ना, मम्मी सगळं समजाळा. म्हणते आटे अक्का अशी ना, तू पण मला अपूर्ण पडते म्हटलं, एवढे अक्का माझं सगळं ध्यान ठेवते म्हटलं. मग मला काल स्वयंपाक बिनी करू दिला म्हटलं, मला तूप टाकून टाकून बट्ट्या जबरदस्ती खाऊ घातल्या म्हटलं अक्काने. मग तुम्हालाच कॉल करणार होती मी आता, आणि लगेच तुम्ही आले. म्हटलं ती पूसपास करायला दिवाळीची साफसफाईला तुम्ही बोलवता ना ती बाईला, तिला लावून घेते म्हटलं. असं घरात सगळी धूळ धुळून जाते ना, मग ते कसं झटक फटक नाही, मला सवय ती कामाची, तर मला सगळं ते कसं लागतं. मग आपली आपली भाषा बोलो माय, तू तिथून माय सांगे मराठी बोलणे होते, मग पाबी मराठी स्पीकर आहे मी. आपली आपली भाषा बोल. मला कोणती भाषा नाही आवडत, आणि ते मराठी मग म्हणा वरी कथा कथा बोला आवाज दे. कसं बोलावंस मराठी? ओजून जोडे तर मराठी बोलतीस ना तुम्ही, काय नाही मला बोलता त्यांना असंच कदा कदा. हो बापरे. आणि आमना बाळना जोडे बी मराठीच बोलणं पडे बरं, यांना विचार करशात तुम्ही. माय नको बोलू दिसून बाळले हो का, म्हणून भाषा शिकाडतो मी त्याले. ओ माय श्रावण महिना लागेल ना, मंदिर माझा आज जाय टाइमशे तुला अजून चाली ना. मग
पैशाची नकरावाली बी. पैसा असं सांगच ती. जेवी ते देवाय जाई ना मग काय ते ना मग काम नस पैसा आली ना बिचारी त्यानं काय शे. नाही पण काम म्हणजे चिकन चोपडा आहे बरं ती ना मला. आपल्यापेक्षा सुद्धा काम चांगलं करस ती. मला ती हुशार आहे ती. माय वाट नवल्या क्रेसी मायशी तुला वाटावं बी नाही डुगडुगी. मग तू एकच लेकरू मा कशी वडाय चालली. 8-9 लेकरेसी मायशी ती. तिने पोरीस त्या असं चांगला चांगला भेटेल ना. पण तिला सवय पड जायला काम नाही म्हणे सण. काही नाही जेवी ते देवाय जाई. मला कपडा असले नको आहे. मला फक्त घर झाडाले आणि पुसाले. बरोबर आहे ना. एकली ना काय भांडा निघतस तू ना. एकली ना काय कपडा आहेत ते करटातू ना मला. मग ते करटा तवच नाही पाहिजे. नाही ना. नाईट ड्रेस रास या कपडा राहतस रुमाल रास नॅपकिन रास सगळं रास असं नाही. पण तरी पण नको बेडशीट सोपान कवर ते सगळं निघतस. पण मशीन शे ना मग कपडाची मशीन शे. मी मशीन मध्ये दिल्यास त्यानं काही नाही. कपडा असले नकोय माले. मला फक्त घर झाडाले पुसालेच पाहिजे. मला कसं रोज घर पुसायला पाहिजे. आणि मग ते कसं हवानं त्यानं मग मला ते आवडत नाही. थोडी डस्टिंग सगळी भिंतीच नाही. तिला डस्टिंग फस्टिंग काय समजत नाही. ती अंगठी टेक्निक कधी विद्याक्षी ती. तिला काय डस्टिंग बिस्टिंग समजत नाही वा. तिला नाही म्हणते मग सांगितलंय झटक पटक ना त्यानं. साधी बाधी बाई शेती बिचारी. जेव ते लई यस मी तिले. ती यालाच भीती आती नाच बन घरी ना ती रोज 2 आले. बोलायला मग सेन्स आहे. ती जाईच राणी ती नाव काढत असते दिसणे. व रेस्मा रेस्मा वा पोरी. तुम्ही लगेच लक्ष बी चाललं गे का. रेशमा बरोबर दिशीच गे तुम्ही. दक ना योगा योगच रासाव. मग तिना शेअर तिलाच भेटी ना. दक ती राणी ना ती येवानीच तयारी होती तिने. ती पटक घर ना आवरी सावरीस नाही. यस माय तिला गण 6-7 लेकर आहेत बाई. 6-7 का 8-9 शेतकरी बाई दादा गणच लेकर आहेत तिले. अशा पोरी शेत तिने डुगडुगी कोण म्हणावणी. युरोपियन ना बसतात ती बी तशी शेणावी बुरी बसतात. व बाई नाही डुगडुगीले कसं ते महिना शेत ना. मग ती नावरे झाडा पुसानं काही काम होत नाही. काल तिनं सोनोग्राफी करी तिने एवढं घरी जास मोठं आणि एकली. मग त्यांना कसं ती म्हणजे नुसतं झाडानं पुसानं कितला लिशी म्हणतं मग. पण तिला रोज पुसेल पाहिजे बी. तिना जीव असा आहे सत्रा पोरणी सोरणी काय करावंच का. पण आहे डुगडुगील बी वजी काय. मग तसंच राहू देऊ का. एवढा जवळ पुसणार का का दुसरा बी रूम आहेत बहीण ताई. मग 3 रूम आहेत ना दुसरा. बेडरूम हॉल आणि किचन पण थोडं मोठं आहे. आणि टॉयलेट बाथरूम बी साफ कराणं थोडं घर पुसं म्हणजे काय चावेस तू रे काम काय बी पैसा वाढावास. संडास बाथरूमला काय वेळ घेतो ना एकली. काय माय तुम्ही म्हणजे गंमत वात राहिले पण सासूनी ना घर मग काय बी मग म्हणे मन नाव डोमीन मला काय कमी अशी गंमतची तुम्ही बी. तुमला नाही समजत का. मन सांग द्या बिन ताई. मनच सांगी ना दकाऊ आले आणि तर किचन वाटतं आणि ते एवढं पाशी द्या ना. झाडे झुडू मारेन चालला जा ना. कचरा बरीच डबा टाक द्या ना. तुला काय काम शे एवढं. मग चिकनाचं टाकतील गरमा पोरणे सोरणे कोणी एकली शेती काहीच गाणं आणि एवढं शेबी ना फिरायला पाहतील रोज. तेच 2000 दिदीच्यात बिन ताई. मग 2 कामेस ना 1000 रुपयानं एक काम शेस. मग चाली काय नाही चाली काल तीपासून इशात का मग म्हण काय नाही. मी आते सांगशात ते आते करायला लागतं तुम्ही मला काय वांधा नाही लागी जा मग. घर पुसानं राहिलं जास्त बी करल्या मग झाडू तर मारा म्हणे आज थोडा वेळा वाकडा वैसन लागी जाय. मग आज काय 6 तारीख शे का आज तारीख मांडलीस तू का चाली 1-2 दिन आता काय तर काय 10 तारीख बी धरी तरी चाली. मग तुम्ही चांगल्या कमाल करतेस. मग 1 तारीख धरले ना 10 तारीख धरान वाटणी. मग नवाईनं शेव माय टगू अक्का नवी. नवाई नाही वा. काय 10 तारीख बी धरीन 1 तारीख बी धरी ते काय अशी 3 बायात पण लगा तुला राहणंच पडी. मग बायात पण वैसन सुद्धा तिला बाईच लागी. मग चांगला आहे उलट चाल बी म्हणजे का रांधी राहती. कितल्या भाकरी टाकू आई मी तुला सांगत सुद्धा आणि
रोज ना काय विचारानं काय म्हटलं समजत नाही कितल्या भाकरी लागतील. लय मग झाडून ते मग चालू कर देस मी आज पाहिजे जा कर देऊ का तिनं काय वांदा नाही.